सुप्रभात। आज एकादशी म्हणजेच उत्पत्ती एकादशी आणि या एकादशीला अनेक वारकरी भाविक पंढरपूरला आळंदीला जात असतात, अनेक दिंड्या आळंदीला जात असतात आणि आपण देखील आपल्या दिव्यांग बांधवांची दिंडी पंढरपूरला नेत असतो। त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असो। आजचा विषय तो नाही आहे। आजचा विषय सांगताना मला अतिशय आनंद वाटतो की मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपली ग्रामीण भागामधली संस्था आहे आणि त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, परंतु प्रत्येक जशा काही जमेच्या बाजू असतात तशा काही नुकसानीच्याही बाजू असतात। पण आजची बाब मी तुम्हाला सांगणार आहे, कारण माझा स्वभाव आहे की मी कधीही रिकामा प्याला बघत नाही, मी भरलेला प्याला जो आहे, अर्धा भरलेला प्याला आहे तो बघत असतो। आज मला सांगताना खूप बरं वाटते की तुम्ही पाहाल की इथे आज आपल्या नंदनवनमध्ये सकाळीच मुलांनी आवरलं आणि जेव्हा नाश्ता वगैरे झाला आणि तुम्ही पाहाल की ते ही सगळी मुलं जी आहेत ही त्यांच्या पद्धतीने शेंगा फोडायचं काम करत आहेत। तुम्ही म्हणाल सर यात काय विशेष? तर यात विशेष असं आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये आपली हिंदू संस्कृती असेल किंवा आपल्या परंपरा असतील, रूढी असतील, ह्या खूप चांगल्या आहेत। आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये त्यांचं पालन केलेलं जाताना दिसतंय। कारण तुम्ही पाहाल की हे आपली जी संस्था आहे ती आपल्या येणेरे गावात आहे आणि खरं तर आपण इथे भाड्याच्या जागेमध्ये राहतो, परंतु आजूबाजूची जी लोकं आहेत ती अतिशय प्रेमळ, म्हणजे गाव कुठले असो त्यातली सगळीच गावातली लोक अतिशय प्रेमळ असतात। आणि मला आज हे सांगायचं आहे की आमच्याच ह्या संस्थेच्या शेजारीच असलेल्या सुभद्राबाई पांडुरंग ढोले ह्यांनी देखील आज सकाळीच आमच्या मुलांसाठी, म्हणजे एकादशी असल्यामुळे मुलांना आपण आज खिचडी देणार आहोत हे जेव्हा त्यांना कळलं तर त्यांनी आपल्यासाठी अर्धी गोणी भुईमुगाच्या शेंगा दिल्या आणि आज ही मुलं जे शेंगा फोडण्याचं काम आहे ते करता आहेत। आज एकादशी असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आजूबाजूची लोक आहेत ती आपल्याला नेहमीच आर्थिक स्वरूपात जरी नसलं तरी त्यांना जसं शक्य आहे तसं आपल्याला नेहमीच मदत करत असतात। आज आमचे गावचे आदरणीय लक्ष्मण शेठ ढोले हे तर आपल्या मुलांना अगदी रोज दररोज न चुकता आपल्या मुलांना चॉकलेट देऊन जातात। याशिवाय दर आठवड्याला ते आपल्या मुलांना मॅगीची पाकिटं देत असतात आणि आज देखील एकादशी निमित्त त्यांनी आपल्या मुलांना मावशी काय दिले? केळी। तर आज आमच्या मुलांना आम्ही दुपारी छानसं जेवण करणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही साबुदाण्याची खिचडी आणि केळीचा मस्त आनंद घेणार आहे। आपल्याला सर्वांना आजच्या उत्पत्ती एकादशीच्या म्हणजेच आळंदीच्या यात्रेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण हरी। मुलांना बोला रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। ओके।